संगमनेर उपविभागीय स्थानिक गुन्हा शाखेची वाळू माफिया व अवैध दारू वाहतूक विक्रेते यांच्यावर कारवाई। 5 आरोपीकडून 26,45,760 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून अवैध धंदे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिलेले आहेत। सदर आदेशानुसार श्री किरण कुमार कबाडी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, योगेश कर्डिले, अमृत अढाव, बाळासाहेब गुंजाळ, महादेव भांड यांचे पथक तयार करून सदर पथकास संगमनेर उपविभागातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याकामी सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले होते। वरील पथक संगमनेर उपविभागामध्ये अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत डिग्रस गावाच्या शिवारामध्ये 2 डंपरमधून वाळू वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्याने बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता इसम नामे प्रकाश भाऊसाहेब कोरडकर, फिरोज सुलतान शेख हे 2 डंपरमधून अवैधरित्या वाळू वाहतूक करताना मिळून आले। इसम नामे प्रकाश कोरडकर यांच्या कब्जातून 5 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा डंपर MH क्रमांक 12 EQ 6334 20,000 रुपये किमतीचे 2 ब्रास वाळू तसेच इसम नामे फिरोज शेख यांच्या कब्जातून 15 लाख रुपये किमतीचा एक टाटा कंपनीचा विना नंबरचा डंपर 20,000 रुपये किमतीची 2 ब्रास वाळू असा एकूण 20,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ताब्यातील इसमांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 57/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वरील पथकाने पिंपरणे तालुका संगमनेर गावाच्या शिवारामध्ये असलेल्या हॉटेल गरीब या ठिकाणी छापा टाकून इसम नामे साहेबराव भिकाजी रहिंज यांच्या कब्जातून 44,240 रुपये किमतीची देशी दारू, विदेशी दारू व 5 लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार नंबर MH2 BR 9629 असा एकूण 5,44,240 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। तसेच देवगाव तालुका संगमनेर या ठिकाणी इसम नामे निलेश शशिकांत मुनतोंडे, अमोल गुलाब मुनतोंडे हे देशी दारूची वाहतूक करताना मिळून आले असून त्यांच्या कब्जातून 11,520 रुपये किमतीची देशी दारू व 50,000 रुपये किमतीची हिरो होंडा कंपनी स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्रमांक MH17 CN 7660 असा एकूण 61,520 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने संगमनेर उपविभागामध्ये केलेल्या कारवाईमध्ये 40,000 रुपये किमतीची 4 ब्रास वाळू, 20 लाख रुपये किमतीचे 2 डंपर, 55,760 रुपये किमतीची देशी विदेशी दारू, 5,50,000 रुपये किमतीची एक कार व मोटरसायकल असा एकूण 26,45,760 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।